नमस्कार. मी नंदकिशोर अर्जुनराव जगताप. 1 नोव्हेंबर 2024 पासून मुख्य अभियंता पाणीपुरवठा या पदावर मी रुजू झालो आहे. तसा मी महापालिकेमध्ये मागील 31 वर्षापासून कार्यरत आहे. 1993 पासून कनिष्ठ अभियंतापासून विविध पदावरती मी काम केलेलं आहे आणि मागील जवळपास 15 ते 16 वर्षापासून पाणीपुरवठा खात्यामध्येच काम करत आहे. त्याच्यामध्ये विविध पदावरती कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि आता 1 नोव्हेंबर पासून मुख्य अभियंता या पदावर काम करतोय. पाणीपुरवठा खात्यामध्ये माझ्या अधिपत्याखाली 4 अधीक्षक अभियंता आहेत. प्रत्येक 4 अधीक्षक अभियंताच्या नंतर साधारण 6 सुप्रिटेंडिंग इंजिनियर आहेत. असा 140 तांत्रिक म्हणजे कनिष्ठ अभियंता म्हणजे पासून ते अधीक्षक अभियंतापर्यंत सेवक वर्ग काम करत आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि मेकॅनिकल इंजिनियर्स असे अभियंता आहेत. सुमारे 67 लाख लोकसंख्येसाठी पाणी पुरवठा करायचं काम आमचं खातं करतं. आमची टीम 24 तास कार्यरत असते. त्यामध्ये सर्व तक्रार निवारण, पंपिंग करणे, पूर्ण म्हणजे धरणापासून ते म्हणजे नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं विविध स्तरावरती सर्व लोक विविध याच्यावरती कामे करतात. त्याच्यामध्ये सध्या आपण खडकवासला धरणातून, भामाआसखेड धरण आणि पवना या 3 धरणातून पाणी उचलतो. पुणे शहरामध्ये साधारण 8 ठिकाणी 12 जलशुद्धीकरण केंद्र आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 1750 दशलक्ष लिटर पाणी आपण शुद्धीकरण करून त्याचं वितरण करतो. आत्ता यंदाच्या पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारण 2.25 TMCने पाणी कमी आहे, धरणामध्ये कमी साठा आहे. तरी देखील पाटबंधारे खातं आणि पुणे महापालिका यांची वेळोवेळी चर्चा आपण करून त्याची रुजवात घालून साधारण 15 जुलैपर्यंत तंतोतंत पाणी पुरेल असं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सध्या जो पाणीपुरवठा आहे तो चालू ठेवलेला आहे. याच्यात साठा कमी असल्यामुळे आता जी उन्हाळ्यामुळे जी मागणी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं धरणातून अतिरिक्त पाणी उचलण्यावर थोड्याशा मर्यादा येत आहेत. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये थोड्या तक्रारीचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये आपण सगळीकडे वितरण नलिका आणि नळाद्वारे पाणी पुरवठा करतो. त्यात जिथं पाणी कमी आहे आणि जिथं महापालिकेला शक्य आहे जास्तीत जास्त तेवढे आपण टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो. सध्या पुणे शहरामध्ये सुमारे 1250 टँकर्स आपले टँकरच्या ट्रिपा चालू आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नव्याने समाविष्ट भाग जो आहे, गावं आहेत, त्याच्यामध्ये वितरण व्यवस्था नसल्यामुळे तिथे टँकरने आपण पाणी पुरवठा करतो. त्यामध्ये सध्या महापालिकेची क्षमता देखील तशी पूर्ण नसल्यामुळे जेवढे शक्य आहे तेवढे आपण म्हणजे मागणीची पूर्तता करण्याचा आपण प्रयत्न करतो. याच्यामध्ये नागरिकांना मला अशी विनंती आहे किंवा आव्हान करावं असं वाटतं की धरणातला पाण्याचा साठा आणि जरी साठा असला तरी पाणी थोडंसं आपल्याला जपून वापरायला पाहिजे. त्याच्यामध्ये पाण्याचं वेस्टेज कमीत कमी कसं करता येईल ते थोडंसं सगळ्यांनीच थोडा थोडा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण या पाण्याच्या अडचणीतून निश्चितपणे सगळे मिळून आपण बाहेर पडू शकतो. तर त्यामध्ये साधारण पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या गाड्या धुणे म्हणजे पाण्याच्या प्रेशरने हे करून, रस्ते धुणे, सडा टाकणे असे प्रकार थोडेसे आपण टाळले पाहिजे. तर पुणे शहरातील नागरिकांना कुठल्याही पाणी पुरवठ्याच्या विषयक तक्रारी असतील तर त्यासाठी आमची टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची सेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आमचं PMC कनेक्ट हे मोबाईल ॲप आहे. त्याचबरोबर आपण फेसबुकवरून आमच्याशी संपर्क साधू शकता, ट्विटरवरून आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवरून देखील महापालिकेशी संपर्क साधू शकता. त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या तक्रारी असतील, शंका असतील त्या आपण उपस्थित करू शकता. तर त्याचं आम्ही जास्तीत जास्त लवकर आणि चांगल्या प्रकारे शंका निरसन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर माय बाईट माय राईट या
कार्यक्रमाअंतर्गत TV10च्या वतीने मला आपणाशी संपर्क साधण्याची समन्वय साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी TV10चा आभारी आहे. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.